आपल्या समाजातील राजकीय नेत्यांकडून अनेक वर्ष फसवणूक झाल्याची तीव्र भावना मराठा समाजात आहे. 7 वर्षापूर्वी म्हणजे 9 ऑगस्ट 2016 रोजी लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला होता आणि नंतर त्यात सुद्धा फूट पडली. या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी राजकीय स्वार्थ साधून घेतला. समाजाच्या नावाने त्यांनी स्वतःचीच घरे भरली. या सगळ्या समन्वयकांच्या मॅनेज होण्यामुळे मराठा समाज अजून किती काळ फसवला जाणार ही खंत मराठा समाजामध्ये पसरली होती. मराठा समाजाने आरक्षण मिळावे म्हणून धडकी भरवणारे प्रचंड मोठे मोर्चे काढले. लाखोंच्या या मोर्चामध्ये कसला गोंधळ नाही, घोषणाबाजी नाही की तोडफोड नाही. अगदी शांत आणि संयमाने निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाची संपूर्ण महाराष्ट्रानेच नव्हे तर देश पातळीवर आणि जगात सुद्धा दखल घेतली गेली. या मोर्चाने आपल्या मागण्या रेटण्यासाठी संयमाने सरकारवर दबाव निर्माण केला होता आणि तेव्हापासूनच राज्यभरात देश विदेशातील मराठा समाज क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एक झाला. लाखोंच्या संख्येने निघालेले 58 मोर्चे हे ना नेता ना कोणता राजकीय पक्ष, फक्त समाज म्हणूनच सर्वजण एकत्र आले होते. मराठा क्रांती मोर्चा म्हणल्यावर सरकारलाही धडकी भरायची. इतकी मोठी ताकद या मोर्चाच्या माध्यमातून तयार झाली होती आणि ती आजतागायत टिकून सुद्धा होती. मात्र काळ जसा जसा पुढे सरकला तसे त्याची तीव्रता कमी झाली आणि याच काळात मराठा क्रांती मोर्चा समन्वयक म्हणून अनेकांनी मोठे काम उभे केले. त्यातील काही जण हे पद न लावता आजही प्रामाणिकपणे समाजाची कामे करीत आहेत. मात्र काही समन्वयकांनी याचा वापर स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी केला. अनेक समन्वयक कोणत्या ना कोणत्या पक्षाशी निगडीत असल्याचे यानंतर समोर आले. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चापासून सर्वसामान्य मराठा समाज बांधव हा दुरावला जात होता. परंतु आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आता या आंदोलनाने मराठा आरक्षणाचा मुद्दा फक्त ऐरणीवरच आणला नाही तर सरकारवर प्रचंड मोठा दबाव निर्माण केलाय. आंतरवली सराटीमधील विराट जाहीर सभेमुळे पुन्हा एकदा 2016 नंतर शेतकरी, नोकरदारापासून ते सर्वसामान्य मराठा समाज बांधव हे एका ताकदीने उभे राहिलेत आणि यामुळे स्वयंघोषित मराठा क्रांती मोर्चांच्या समन्वयकांच्या दुकानदाऱ्या मात्र बंद झाल्या. अशा समन्वयक आणि समाजाचे प्रणेते म्हणून स्वतःला म्हणून घेणारे आज अस्वस्थ आहेत. त्यांचा धोका समाजासोबतच मनोज जरांगे यांनी ओळखला आहे. मंडळी, मराठा क्रांती मोर्चा जेव्हा उभा राहिला तेव्हा सर्वजण निस्वार्थपणे काम करत होते. राजकीय जोडे बाजूला ठेवून प्रत्येक जण एक झाल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाला प्रचंड मोठे बळ मिळत गेले. सरकारवर दबाव निर्माण करणारी मोठी शक्ती तयार झाली होती. 2017 मध्ये छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात क्रांती मोर्चातर्फे 45 दिवसांचे ठिय्या आंदोलन केले गेले आणि नेमके तेव्हापासूनच क्रांती मोर्चा फुटण्यास सुरुवात झाली. संभाजीनगरच्या या घटनेनंतर परळीमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा तयार करून दुसरे मोठे आंदोलन उभे करण्यात आले. या आंदोलनानंतरही यातून सुद्धा काही समन्वयक फुटले. तेथूनच समन्वयकांची दुकानदारी सुरू झाली. येथील काही समन्वयकांनी या आंदोलनाच्या नंतर महागड्या 4 चाकी घेतल्या, मोठे घरे घेतली. काहींनी जमिनी तर काहींनी आलेल्या पैशामधून मोठमोठे हॉटेल चालू केले. क्रांती चौकातून एका स्कूटीवरून समन्वयकांना हेरले जात होते अशी माहिती आता समोर आली. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राज्यभरात अनेक समन्वयक तयार झाले. त्यांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षातर्फे त्यांचा वापर करून स्वतः तरी घेत होते किंवा ते समाजाचा तरी वापर करत होते. यामुळे
सर्वसामान्य प्रामाणिक मराठा या सर्व समन्वयकांपासून दुरावला. परिणामी मराठी क्रांती मोर्चा असो व मराठी क्रांती ठोक मोर्चा यांच्या आंदोलन व कार्यक्रमास आता केवळ बोटावर मोजणे इतकेच लोक येऊ लागले. क्रांती मोर्चाच्या नावावर अनेकांनी मोर्चाचे लेटरहेड, व्हिजिटिंग कार्ड्स हे छापले गेले. या माध्यमातून समाजाची दिशाभूल करत राजकारण्यांना पाठिंबा देण्याचे काम हे स्वयंघोषित समन्वयक करीत होते. मोर्चा फोडल्यानंतर अनेक समन्वयकांवर आरोप झाला आणि यातून वाद सुद्धा निर्माण झाला होता. या सगळ्या गोष्टीमुळे सर्वसामान्य मराठा समाज मात्र यांच्यापासून दूर गेला. हे समन्वयक भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर सर्वच राजकीय पक्षाशी जोडले गेले. काहींनी तर या पक्षांमध्ये अधिकृत प्रवेश सुद्धा केला. काही पक्षांचा हे आतून पक्षांना मदत करीत असल्याचे उघडही झाले. राज्यभरात आता अनेक अशा स्वयंसेवकांची मनोज जरांगे यांच्यामुळे गोची झाली. यातील काही समन्वयक जरांगे यांच्या मागे पुढे फिरून जरांगे यांचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत, तर काही जण घरीच राहण्यास पसंती देत आहेत. मात्र या गोष्टीनंतर अनेक वर्षानंतर मनोज जरांगे यांच्या रूपाने मराठा समाजाला एक खमक्या नेता मिळाल्याचं बोललं जाते. मराठा समाजातील बहुतांश मराठा नेत्यांनी समाजासाठी काहीच केले नाही. हा राग समाजातील प्रत्येकाच्या मनात आहे. नेमकी हीच सर्वसामान्यांच्या मनातील भावना मनोज जरांगे बोलत असल्यामुळे मराठा समाज पुन्हा एकदा त्यांच्या पाठीशी भक्कम उभा राहिलाय. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला 40 दिवसाचा अल्टिमेटम आता काही दिवसांमध्ये संपत आहे. येत्या 22 तारखेला मनोज जरांगे आपली भूमिका म्हणजे समाजाची भूमिका ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर करणार आहेत. त्यांनी वेळोवेळी सरकारला दिलेलं हे अल्टिमेटम आमचं आंदोलन हे शांततेच्या मार्गाने असेल, पण ते सरकारला झेपणार नसेल असा इशारा वेळोवेळी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलाय. तर मंडळी, हे आंदोलनचं नेमकं पुढे काय होईल, तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.